नमस्कार. आज आपल्या बरोबर आहेत नरवाडचे लोक कलावंत, नरवाड लक्ष्मीनगरचे लोक कलावंत आज आपल्या बरोबर आहेत. बिच्चू नंदीवाले पाटील यांची जी लोककला आहे, जसं की आपण आदिवासी तारपा वाद्य ऐकला असेल, त्या वाद्याशी संलग्नच एक छोटी सनई आहे आणि या सनईचा सूर ते अतिशय सुंदर वाजवतात. आणि ही लोककला त्यांनी कुठनं शिकली, काय झाला, आवाज आपण त्यांना विचारणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांची ही कला आज ऐकणार आहोत. थोडी मामा आम्हाला थोडं वाजवून दाखवा. अरे वा. मी संगीत क्षेत्रातील म्हणजे संगीत ह्या शब्दाची जर व्याख्या करायची म्हटली, ह्या कलेची जर व्याख्या करायची म्हटली, तर कर्णमधुर आणि जनरंजन करणाऱ्या गायन वादन नृत्य यांचा अंतर्भाव असणाऱ्या अतिप्राचीन कले संगीत असे म्हणतात. अशी संगीत या कलेची व्याख्या आहे. आज आपल्याबरोबर बिच्छू नंदीवाले पाटील आहेत आणि त्यांनी ही कला जोपासलेली आहे. अतिशय फार दुर्मिळ होत चाललेली ही लोककला आहे. आणि आदिवासी वाद्य जे होतं तारफा, त्या तारफ्याच्या बेसवरतीच ही कला म्हणजे एक छोटी सनी आहे की त्यांनी कुठून शिकली, काय शिकली, आज आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार मामा, मला सांगा तुम्ही कला कुठून शिकली हो? म्हणजे दादा कोण तुमचे? बर, म्हणजे यल्लाप्पा बाबू पाटील नंदीवाले. बर, म्हणजे ते तुमचे थोरले भाऊ? बर, वारले ते. बर, आणि त्यांनी तुम्हाला ही कला शिकवली. बर, मग तुम्ही किती वर्ष झाले ही वाजवताय कला? आता एक 40-50 वर्ष. 40-50 वर्ष झाली. बर बर बर. आता मला सांगा, तुमच्या पिढीमध्ये दुसरं पण असं शिकलंय काय? बर, म्हणजे मुलांचा ओढा कमी आहे काय ह्या कलेकडे? नाही, मुलं काय शिकतच नाही. अरे वा. म्हणजे एक लक्षात येते का बघा की अतिशय लोप पावत चाललेली ही जी लोककला आहे आणि ही जी लोक कलावंत आहेत, अतिशय दुर्लक्षित, फार उपेक्षित असणारे हे लोककलावंत आहेत. आणि या लोककलावंतांना शासन दरबारी कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. शासन दरबारी यांच्या कलेचं कुठंतरी सादरीकरण झालं पाहिजे. आणि उदरनिर्वाहाचा तर प्रश्न असाच आहे की बाबा ही कला सादर करणं आणि जे कोण 5-10 रुपये देतील त्याच्यावरती ही उदरनिर्वाह करणं, असं या कलाकारांचं काम असतं. मात्र या कलाकारांना शासन दरबारी कुठेतरी मानधन चालू झालं पाहिजे. अशा कलाकारांचा शासनानं सुद्धा शोध घेतला पाहिजे. आणि जे कलाकार मानधन असतं ते या कलाकारांना चालू झालं पाहिजे. हे मात्र निश्चित आहे, कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचं हे एकमेव साधन आहे. आणि ही शेवटची पिढी आहे. मग ही शेवटची पिढी तुमचं वाद्य वाजवणारी, शेवटी पिढी म्हणजे घरातील मुलं ही कला शिकायला तयार नाहीत. आणि ही शेवटची पिढी आहे यांच्या घरातली. ही अतिशय म्हणजे भावूक होणारा हा क्षण आहे. कारण ही कला जर लोप पावली तर आपल्याला हे वाद्य पुन्हा ऐकायला मिळणार नाही. इतकं हे दुर्मिळ वाद्य आहे आणि ते मामा वाजवत आहेत. आमच्या कलाकारांना जाता थोडं वाजवून